गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे 1 एप्रिल 2025 रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास अमोल गुजर उर्फ गोट्या या संशयित आरोपीने एका वृद्ध आजीच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंगूबाई बंशी जाधव वर्ष 75 आजी गंभीर जखमी झाल्या असून त्या रात्रभर त्याच बेडवर पडून होत्या. अमोल गुजर नावाच्या संशयित आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून तेथून पळ काढलाय. ही घटना 2 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस येतात शेजारच्यांनी महिलेला भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय गाठून तपास सुरू केलाय आणि शेलूद येथील घटनास्थळी पोलीस टीम पाठवण्यात आली असून घटनेचा पंचनामा तयार करण्यात आलाय. यावेळी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नेमाणे, बीट जमादार शिणकर, भालके, खलसे, चालक भोसले यांनी घटनास्थळ जाऊन पंचनामा केलाय. पोलिसांनी आरोपी अमोल गुजरला अटक केली असून त्याच्या विरुद्ध भादवी कलम 307 वे गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पारत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नेमाणे करीत आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.